बोगस दिव्यांगांवर होणार कारवाई, तुकाराम मुंढे यांचे राज्यातील 34 झेडपी मुख्य अधिकाऱ्यांना निर्देश. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांवर आता मोठी कारवाई. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून वंचित 248 शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, हायकोर्टाचा शासनाला निर्देश. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोव्याच्या जंगलातील हत्ती वंतारामध्ये पाठवण्याचा मोठा निर्णय, स्वतः वनमंत्र्याचा प्रस्तावाला हिरवा कंदील. संभाजीनगरात लिथियम बॅटरीचा मोठा प्रकल्प, 5,440 कोटी रुपयांची गुंतवणूक. आता ग्रुपचा राज्य सरकारसोबत मोठा करार, 5,000 जणांना मिळणार थेट रोजगार. बळीराजाचे सशक्तीकरण, कृषी यंत्रे आता होणार स्वस्त, 20% कर आता 5% नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 553 कोटींचा मदत निधी मंजूर, 22 सप्टेंबर रोजी राज्य सरकारकडून अधिकृत माहिती. तुमच्या जिल्ह्याच्या माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बीड जिल्ह्यातील माजलगाव आणि धनेगाव धरण ओव्हरफ्लो, धनेगाव धरणाचे 11 तर माजलगाव धरणाचे 6 दरवाजे उघडले. इतर देशावरील अवलंबन हा देशाचा सर्वात मोठा शत्रू, स्वदेशी वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी. पाऊस बंद झाल्यानंतर नुकसान भरपाई दिली जाईल, नुकसान भरपाईबाबत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं मोठं विधान. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेत सरकारकडून 1,000 रुपयांची वाढ, आता लाभार्थ्यांना पहिल्यांदाच मिळणार 2,500 रुपयांचा हप्ता. इथून पुढे मंत्र्यांना 3 दिवस मुंबईत, 1 दिवस मतदारसंघात व 3 दिवस पक्षासाठी द्यावे लागतील. जे मंत्री वेळ देणार नाहीत त्यांना खुर्ची खाली करावी लागेल, त्यांच्या जागी दुसऱ्यांना संधी देणार, अजित पवार यांचे मोठं विधान. कृषी विद्यापीठातील रिक्त पदे पुढील 15 दिवसात भरणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी माहिती. आंध्र प्रदेश सरकारचा मोठा निर्णय, कांद्याचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयाची मोठी मदत, महाराष्ट्रातील देखील शेतकऱ्यांचे सरकारकडे मदतीची मागणी. ला निनाच्या प्रभावामुळे यावर्षी भारतात धडकणार थंडीची मोठी लाट, हवामान खात्याचा गंभीर इशारा. राजस्थान येथे अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता, त्यामुळे राज्यात सोयाबीन आणि तेलबियांची मागणी वाढण्याची मोठी शक्यता. देशात पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळणार, केंद्र सरकार देखील सकारात्मक. शेडमध्ये साठवून ठेवलेला कांदा सडतोय, शेतकऱ्यांनी फेकला 25 क्विंटल कांदा, भाव नसल्याने शेतकरी मोठा चिंतेत. बेरोजगारीचे भीषण चित्र, शिपाई पदासाठी तब्बल 25 लाख तरुणांनी केला अर्ज, अनेक उच्च शिक्षितांचाही देखील त्यामध्ये समावेश. युरियाचा वापर कमी करा, 800 रुपये मिळवा, आंध्र प्रदेश सरकारचा युरिया टंचाईच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मोठा निर्णय. जरांगे पाटलांना मदत करणाऱ्या आमदार खासदारांना निवडणुकीत धडा शिकवा, छगन भुजबळ यांचे मोठे विधान. राज्यामध्ये युरियाचा पुरवठा तातडीने करा, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे केंद्र सरकारला पत्र. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, ई पीक पाहणीसाठी 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत वाढ, ई पीक पाहणी करणं आता बंधनकारक. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या, विजय वडेट्टीवार यांची सरकारकडे मोठी मागणी. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी 800 कोटी रुपये खर्च करणार, राधाकृष्ण विखे पाटील यांची मोठी माहिती. राज्यामध्ये लवकरच नवीन क्रीडा धोरण आणणार, मंत्री माणिकराव कोकाटे यांची मोठी घोषणा. राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे शेतकरी चिंतेत, 1 ते 10 ऑक्टोबर चांगले हवामान, कोरडे राहण्याची शक्यताही पंजाब डक्स यांच्याकडून दर्शवण्यात आलेली आहे. दिवाळीच्या आधी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी माहिती.
लाडक्या बहिणींनी कुठलीही चिंता करू नये, लाडका भाऊ इथेच बसलेला आहे. एकनाथ शिंदेंचा लाडक्या बहिणींना मोठा दिलासा.